अरे भिकारे जेवतोय आणि विषय असा झालाय, आमच्या मम्मीने कढईवरती तेल ठेवलं होतं तापायला. का की आम्ही जेवतोय, आम्हाला गरम गरम भजी देण्यासाठी. ते आता बघा आतमध्ये किचन मध्ये अख्खं दूर झालंय, अख्खं तेल जळून गेलंय. ह्याच्या आधी दूध पिशवी आणली होती, दूध सगळं उतून पार ते करपलंय. एवढं झालं सगळं तरी शांत आहे. आता म्हणते तू का नाही लक्ष दिलं. मग आता काय? अरे ठेवलंय तू, मी कसं लक्ष देऊ काय? घरात लक्ष द्यायला पाहिजे. हे पण हसत दात काढी दे, दात काढी दे. तुला काय झालं, तू का नाही बघितलं? हसत येत वरून. अरे पण माझं काय हो का वास. बघा मित्रांनो, सगळं दूर झालंय घरात, सगळं दूर झालंय. हे बघा हे वरती दिसत असं. अरे पण माझी काय चुकी, माझी काय चुकी. मी आपला चांगला जेवतोय, व्हिडिओ बघतोय आपला, आणि हे तुला काय झालं का बघायला? तुला काय झालं बघाय? असंच माझ्या पुढे कायम चुप्प राहायचं, कळलं का? कळय भिकारे. बघ कशी बघ ती, बघ आहे का इकडे बघ. बंटी तिथे बसला होता. आता माझं सोड, ऐक माझं सोड, मी गेले. आता बंट्याची बारी, दूध जरी गेलं ना तुला बघता आलं का? हा इकडे. अरे आत्ताच बघ ना, जेवतोय मी. रिमोट घे, आहे तो रिमोट दे. इथं आहे बघ, इथं. काय घे राव यांच्यात खरंच. तेल तापवलं यांनी, ठेवलंय आणि बोलणं मला काही असं ते घरचं. हा किचन साफ करून घे म्हणे. वा केस चांगली का आपल्याला बरं का, मस्त. कोणी घासली भांडी? याड लागलं काय भांडी घासाय? डोळा लागले बरं का. लय अवघड मित्रांनो. तुमच्या घरात पण असं होत असेल तर मला कमेंट करून सांगा खाली. तुमच्या घरात पण असे असतील ना, हे अशा कमेंट करून सांगा. चला गुड नाईट.